म्हणजे गुरुकुळाला पाहून, जिथे गुरुकुळ आहे, जिथे मार्ग आहे, साधनवंत आहेत, साधक आहेत, त्या सर्वांना पाहून आपल्याला सुद्धा त्या परमार्गाबद्दल, ईश्वराबद्दल आवडी निर्माण होते. जिथे गर्दी तिथे दर्दी, जिथे गर्दी तिथे दर्दी. त्या ठिकाणी चालणे होणारा विधी, मार्गमेळेमध्ये होणारा विधी, त्या ठिकाणी देवदेवपूजा होत असेल, तिथे आरती होत असेल, तिथे प्रवचन होत असेल, आणि तो सर्व मॉप पाहून, ती सर्व गर्दी पाहून तुमच्यासारखा माझ्यासारखा साधक वेधला जातो, त्याला आवडी निर्माण होते. तर बाबा इथे काहीतरी खरंच आहे. तिचा मार्गभेद, स्थानभेद, मूर्तीभेद आणि नामाचा भेद. नाव उच्चारल्याबरोबर, परमेश्वराचं नाव उच्चारल्याबरोबर, जसे आमचे आचार्य वेधले, नागदेवाचार्य परमेश्वराचं नाव उच्चारल्याबरोबर वेधले. श्री चांगदेव, आमच्यापासून आनंद होतो किंवा होतही नाही, परंतु श्री चांगदेवरापासून तर निश्चित आनंद होतोच होतो. हे म्हणल्याबरोबर दादोसांनी आचार्य जे दरोडेखोर आहेत, जे सप्तव्यसनाचे धांडळे आहेत, ते सुद्धा नाव ऐकल्याबरोबर वेधले.